सो हे गाइस वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही चाललोय दादर CST बँड्रा कुठं काय माहिती नाही. बघू कशी शॉपिंग होते. इथं ब्लॉग स्टार्ट केलं नाही पचर पचर करते मध्ये मध्ये कॉपीराइट येईल. काहीच कसलं फास्ट चालतं बघा. आता आम्ही चालत इथून रिक्षा करू आणि रिक्षाने मग ट्रेन. लेट्स गो. तिकीट घेतलं तर चाललो ट्रेन पकडायला. गाईस ट्रेन पकडायला. आम्ही ट्रेनमध्ये बसलो. आता बघू किती टायमात आम्ही पोचतो वडाला. आता आम्ही उतरलो वडाला. इथून चाललो बँड्राला. आता पडली असती. आम्हाला ट्रेन चेंज करायला लागली कारण की डायरेक्ट बँड्रा नव्हतं. चलो वापस ट्रेनमध्ये करूया. गोरेगावला जायला गर्दी बघा. आता आम्ही चढलो ट्रेनमध्ये. चलो बँड्राला आम्ही चाललो. लिंकिंग रोडला. हां मम्मी ना अशी आता आम्ही पोचलो लिंकिंग रोडला. कधीच पोचलो आम्ही आणि आमची शॉपिंग पण चालू झाली. आम्ही एक बूट घेतले, एक बॅग घेतला. आता ट्राउझर बघतो. लेट्स सी. आता आम्ही इथून एक आशुवाले टी शर्ट घेतले आणि एक आशुवाले टी शर्ट घेतले. अजून शॉपिंग चालू आहे. लेट्स सी की कशी शॉपिंग होते. इथून आम्ही ज्वेलरी घेतली आणि इथं स्कार्फ. इथे बघा किती भारी ज्वेलरी. पुढे ज्वेलरी आहे ना. ज्वेलरी पण खूप एक्सपेन्सिव्ह आहे. खूप म्हणजे खूप एक्सपेन्सिव्ह. ते शॉर्ट इयरिंग्स 900 रुपये ते 300 रुपये. 300 रुपये. गाईज आता आम्ही तर थांबलो खायला. आम्ही मोमोज घेतले. एक फ्राईड, एक स्टीम आणि नानीने काय घेतलं फ्रँकी. आणि इथं फ्रँकी घेतले. ती बनते. लेट्स सी कशी टेस्ट आहे. आमचं इथून खाऊन झाला. आता जावं पुढं थोडंसं. अजून 3-4 शॉपिंग करायची बाकी आहेत कपड्यांची. तर चला. आणि बघा फुल पोट भरला. किती गर्दी बघा. आता वाजले 7 तरी पण. ते सर्व कपडे होते विंटर्सचे. खूप भारी कलेक्शन होतं विंटर्सचे. जे आपण मिंत्रावरचे खूप एक्सपेन्सिव्ह असतात ते इथे अफोर्डेबल प्राईसमध्ये असतात. तर लेट्स से की मी काय काय घेते इथून. एक व्हाईटवाला जो घातला तो तर मी घेतला आहे. काय 7:30 वाजायला आलं तरी कसली गर्दी येते वा. ना आम्ही पण खूप शॉपिंग केली आज. कुठेतरी फिरायला चालले म्हणून शॉपिंग चालले माझी. ते पण लवकरच ब्लॉगमध्ये येतील. बघा एक बॅग घेतली. इथून चप्पल घेतली. एक मम्मीने आपल्या नानी बघते. लय मस्त आहेत. एक नंबर आहेत. खूप मोठा मॉल आहे. कपडे सर्व भेटेल तुम्हाला इथं. गाईज जर तुम्हाला कधी इथे यायचं असेल तर फक्त स्टेशनला उतरा. पनवेलवरून CST पकडा. वडाल्याला उतरा. वडाल्यावरून बँड्रा किंवा गोरेगावची ट्रेन पकडून उतरून डायरेक्ट रिक्षावाल्यांना सांगा लिंकिंग रोड म्हणून. ते लोक इथे सोडते. एक नंबर कलेक्शन आहे. एक नंबर सर्व आहे आणि प्राईस पण अफोर्डेबल आहे. शॉपिंग डन झाली. आता चाललो स्टेशनला वापस घरी. ही पूर्ण थकलेली आहे गाडी. स्टेशनला पोचलो ना. आणि इथून बघू आम्ही CSTला पहिलं जाऊन शाळेत पनवेल पकडणार किंवा डायरेक्ट पनवेल भेटतो. डायरेक्ट पनवेल लागले किंवा प्लॅटफॉर्म नंबर 7ला. गर्दी बघा किती. आता आम्ही ट्रेनसाठी थांबलो. आता बघू ट्रेन कधी येते. तसं दाखवलं तिथं टायमिंग का आता येईल म्हणून.
8 वाजून 6 मिनिटाला लेट्स सी की किती टाइम होत आहे. आणि लई गर्दी असं वाटतच नाही. हा 8 वाजले असं वाटतं 5-6 वाजले एवढी गर्दी आहे बघा. आता आम्हाला डायरेक्ट पनवेल भेटले पण सीट नाही भेटली. कशी बसलं बघा छोट्या छोट्या जागेवर सगळ्यांना. मला पण सीट नाही भेटली. ही आमची शॉपिंग आहे. आता आम्ही पोचू एक 10 मिनिटात खांदेश्वरला. आम्हाला सीट भेटली मस्त बघा. असे फेलून फेलून बसलेत मस्त. आत्ता सीट भेटली आम्हाला एकदम फेलून बसलं. मग अशी नाही भेटली. आता अख्खे हे 2 सीटवरती आमचं राज्य आहे. मम्मी तिथे एकटी बसले, इथं ही बसले पाय फेलून आणि मी बसले. आणि आमची ही शॉपिंग आहे. ही अर्धी नानीकडे, नानी त्या साईडला बसले आणि आमची अर्धी शॉपिंग आहे. आता आम्ही पोचलो खांदेश्वर स्टेशनला. आता बघू काका येणार आहे मला घ्यायला. चालते बघा पाय 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 सगळ्यांचं दुखते म्हणून पाय जसं काय असते वाटतं नाही एकदम. साचिन म्हणतं अजून एनर्जी आहे. त्याची जा जरा पनवेलची जाऊन ये. काका आम्हाला घ्यायला आलेला आहे. तू कुठे चालली पाहिला मी जाते. खोलो तुला मला सांगते पुढं बस जाणार. सो हे गाईज गुड मॉर्निंग. काल मी ब्लॉग एंड करायला विसरली. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय. عندي خوش فصلة يا اخي تفوز